मी श्रीपाद सुधाकर क्षीरसागर. माझी मुलगी स्वरा श्रीपाद क्षीरसागर क्लास 5मध्ये आहे आणि दमलेल्या बाबाच्या या गाण्यावरती अतिशय सुंदर असा डान्स केला आणि ओव्हरऑल त्या गाण्यामधलं प्रेझेंटेशन जे होतं शाळेकडनं पण एकदम व्यवस्थितपणे झालं. प्रत्येक मुलांच्या वडिलांसोबतचे छायाचित्र त्यांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व केले आणि एक इमोशनल अटॅचमेंट होती त्या गाण्याबद्दल आणि स्वराने एकदम छान केला आणि बाकीचे पण जे आहेत पार्टिसिपंट त्यांनी पण अतिशय उत्कृष्टपणे हा डान्स निवडला. त्याबद्दल मी ज्ञानदायी देशमुखचे मनस्वी आभार मानतो. थँक्यू. बाबा लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयानं शाळेत जातात, बाबांना मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात. मुलं आईचं गाणं गातात, आईवर कविता करतात. कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. पण बाबांसाठी मुलांकडे काही शब्दच नसतात. कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थर दिल बाबा जेव्हा प्रत्यक्षात नसलेला होतो तेव्हा का धडकी भरते मुलांना. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात, त्याला बाबा म्हणतात. असंच एक छानसं गीत इथे बसलेल्या सर्व बाबांसाठी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरे मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून. तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून. एक एक दिवा जातो हळूच विझून. अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे.
अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे. आठवासोबत पाणी डोळ्यातून दाटे. वाटते की उठून या तुझ्या पास यावे. वाटते की उठून या तुझ्या पास यावे. तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे. उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी. उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी. चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा. हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा. हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देव लेकराला देतो. लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर. तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून. पुरे काय तुझ्या माझ्या उंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे. नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे. नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग. मोठे पाणी बाबा तुला आठवेला का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग. मोठे पाणी बाबा तुला आठवेला का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. आपल्या या ज्ञानेडियन्सनी सर्वांच्या मनात असलेल्या बाबांबद्दलच्या आदरयुक्त प्रेमाला उजाळा दिलेला आहे. एकदा अतिशय जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या ज्ञानेडियन्ससाठी आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय आणि लाडक्या बाबांसाठी. माय डिटरमाइंड कलीग मिसेस स्वप्ना चाटे अँड मिसेस रुपाली trained these students.